चलो रिस्टार्ट. बघा व्हॉट इज इट. मी एकदा परत स्टार्ट करतो. ए इज सेलिंग गुड्स टू बी. ए बीला गुड्स विकतोय अँड त्याचा टर्म काय आहे तर 2 महिन्याच्या क्रेडिटवर. म्हणजे बी एला 2 महिन्यांनी पैसे देणार. आत्ताच्या याच्यात गॅरंटी काही नाही म्हणून मग ए काय करणार. ए एक बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करणार, ते बी कडे पाठवणार. बी काय करणार ते ॲक्सेप्ट करणार आणि ए कडे येणार. नाऊ ए इज ड्रॉवर और ड्रॉई. ए इज अ ड्रॉवर अँड बी इज अ ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज द बिल. ड्रॉई इज अ पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल. त्याने ते बिल ॲक्सेप्ट केलं होतं मगाशी. म्हणून हे ॲनिमेशन्स नीट व्हिज्युअलाइज करून ठेवून द्या. हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज क्लिअरिटी हवी असेल तर ही ॲनिमेशन्स आर गोइंग टू हेल्प यू. तुम्ही तिथं तुमच्या आन्सर शीटमध्ये वर्किंगमध्ये हे काढा किंवा ही ड्रॉ करा. त्याने तुम्हाला पटकन क्लिअरिटी येणार आहे. आणि थोडासा इगो बाजूला ठेवलात तर हे जमेल. मुलांना फार इगो असतो. मी कशाला काढू. नको काढू बाबा. तू हुशार आहे. ए आय आहे. यू आर ए आय. मग तुला क्लासची पण गरज नाही. बिल ऑफ एक्सचेंज असंच तुला येणार आहे. असंच समजणार आहे. एकदम अशी काहीतरी वीज कडाडणार आहे आणि तुला हे एकदम सगळं यायला लागणार. मला आय एम मास्टर इन बिल ऑफ एक्सचेंज अशी मुलांची धारणा असते. मुलं फार हुशार असतात आमच्यापेक्षा आणि त्यामुळे आम्ही कसं आहे का लोटांगण घातलेलं असतं मुलांसमोर. येस मुलं हुशार. आम्हाला शिकवायला खरं लागतच नाही मुलांना. मुलं शिकूनच येत असतात आणि आम्हाला शिकवतात. येस. सो टीचर्सना आम्हाला शिकवायचं आहे तुमच्यासारख्या की जरा प्लीज लक्ष द्या. काहीतरी आम्ही आणलं आहे तुमच्यासाठी. काहीतरी वाटतं आम्हाला असं की हे हेल्पफुल होईल. त्यातून तुम्हाला ॲक्सेप्ट नसेल सोडून द्या. सो हा पार्ट जर तुम्ही इगो बाजूला ठेवलात तर तुम्ही शिकणार. पण तुमचा इगो तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणात मोठा ठेवला असेल तर हे शिकणार नाही. मी ऑब्झर्व केलं आहे. मी 25 वेळा सांगून तुम्ही हे ड्रॉ करत नाही. तुम्ही हे जे मी दाखवतोय ना हे तुम्ही ड्रॉ करत नाही. बघा तुम्ही सुद्धा तसेच ॲक्ट करणार. तुम्ही सुद्धा तुमचा इगो बाजूला ठेवणार नाही कारण तुम्ही ड्रॉच करणार नाही. चला कमिंग बॅक. हे ड्रॉइंग करावं लागणार आहे. ड्रॉइंग नाही केलं ना तर तुम्हाला कळणारच नाही आहे कोण काय. आणि जेव्हा आपण मल्टी ड्रॉइंग कन्सेप्टला येणार तेव्हा तर ते 101% तुम्हाला लागणार. चलो ए आणि बी. ए ड्रॉवर आहे, बी ड्रॉई आहे. एनी बिल ड्रॉ केलं. नाव आता बिल कुणाकडे बिल आहे. ए कडे बिल आहे. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय नीट व्हिज्युअलाइज करा. ए कडे बिल आहे. नाव ए ड्रॉवरकडे त्या बिलाच्या रिलेटेड 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 4 ऑप्शन्स. त्या बिलाचं ड्रॉवर काय काय करू शकतो. तो काय करू शकतो. सगळ्यात पहिलं तो बिल डिस्काउंट करू शकतो. सेकंड ही कॅन सेंड द बिल फॉर कलेक्शन. तो बिल कलेक्शनला पाठवू शकतो. नंतर तो बिल एन्डॉर्स करू शकतो. आणि चौथं काय रिटेन करू शकतो. दीज आर 4. ह्या ज्या 4 आहेत ना ह्या ड्रॉवरच्या ॲक्शन्स आहेत. ह्या 4 ड्रॉवरच्या ॲक्शन्स आहेत. अगेन्स्ट दिस 4 ॲक्शन्स ड्रॉई ऑल्सो हॅज गॉट 4 ॲक्शन्स. ड्रॉईकडे पण 4 ॲक्शन्स अवेलेबल आहेत. कुठल्या आहेत. सगळ्यात पहिलं ही विल ऑनर द बिल. ही विल डिसऑनर द बिल. इथं करूया डिसऑनर द बिल. नंतर अजून काय करणार तो. ही मे रिन्यू द बिल आणि ही मे रिटायर द बिल. अशा 4 अगेन्स्ट 4. त्यामुळे 4x4 एवढ्या सिनॅरिओज इथे अवेलेबल आहेत. एवढे सिनॅरिओज आहेत. मग आता आपल्याला बघा तुम्हाला कुठला सम येणार. तुम्हाला ड्रॉवरच्या कुठल्या तरी 2 ॲक्शन्स ह्या 4 पैकी कुठल्या तरी 2 ॲक्शन्स आणि ड्रॉईच्या ह्या 4 पैकी कुठल्या तरी 2 ॲक्शन्स. 2x2चा सम येणार. 2x2. ओके. वी विल स्टार्ट विथ ड्रॉवरच्या 4 ॲक्शन्स. सगळ्यात पहिलं मी सांगितलं बिल डिस्काउंटिंग. बिल डिस्काउंटिंग विथ द बँक. आता ह्याच्यात घडतं काय. व्हॉट हॅपन्स विथ दिस. बघा मी काय सांगतोय. बिल कुणाकडे. ड्रॉवर. नाव सपोज ही त्याची बँक आहे. ए ची बँक आहे ही. दिस इज एज बँक. मग आता काय व्हॉट इज नेक्स्ट. ए काय करणार
ए ते बिल बँकेत घेऊन जाणार, बँकेला सांगणार बिल डिस्काउंट करा. बिल डिस्काउंट केल्यानंतर बँक त्याला त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे देणार इमिजिएटली. बरं बिल कधी डिस्काउंट करणार? बिल इमिजिएटली ज्या मोमेंटला ते बिल बीनी ॲक्सेप्ट केलं आणि ह्याच्याकडे परत आलं त्या मोमेंटला ते बिल बँकेत घेऊन जाणार तो आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे देणार. पण देर इज अ पण हिअर, एक पण इथं आहे. व्हॉट इज दॅट पण? ऐसा है फिर भी असं जरी असलं तरी बँक इज गोइंग टू कलेक्ट इंटरेस्ट. दॅट इंटरेस्ट वी आर गोइंग टू कॉल इज ॲट डिस्काउंटिंग चार्जेस. बँक हे पैसे जे देणार, हे जे पैसे त्याला देणार त्याच्यामध्ये डिस्काउंटिंग चार्जेस मायनस करून घेणार. डिस्काउंटिंग चार्जेस इज नथिंग बट इंटरेस्ट. हे इंटरेस्ट आहे. म्हणजे कसं केलंय बघा, म्हणजे काय आहे मी सांगतो. हे आय विल कम बॅक टू दिस लिटल लेटर. पहिले आधी ही कम्प्लीट करूया कन्सेप्ट. चला आता ए हॅज गॉट हिज मनी. आता होणार काय आहे? आफ्टर 2 months 2 महिने झाले, 2 महिन्याचं क्रेडिट आहे, 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर काय करणार? बँक उठणार, बी कडे जाणार आणि बी कडनं त्यांचे पैसे घेणार. इज द ट्रान्झॅक्शन ओव्हर? ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. ए ला ए चे पैसे मिळाले, बँकेला बँकेचे पैसे मिळाले आणि बीने आपले पैसे देऊन टाकले. येस, दिस इज कॉल्ड एज बिल डिस्काउंटिंग. याला बिल डिस्काउंटिंग म्हणणार. बरोबर आहे? मी तुम्हाला ना बघा इथं आपल्याला अकाउंटिंगचे रूल्स अप्लाय करायचे आहेत. पण व्हॉट आय विल सजेस्ट, बाय द वे मला एक सांगा, ह्या बिलाला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? मी आता थोडंसं आपण अकाउंटिंगकडे पण लक्ष देऊया. वी विल पे अटेन्शन टू अकाउंटिंग ॲज वेल. ह्याच्यामध्ये का पहिले आधी ॲक्शन समजून घेऊ, सगळे ॲक्शन सांगतो. चल अकाउंटिंग आपण लिटल लेटर करूया. आधी पहिले बिल डिस्काउंटिंग कळली कन्सेप्ट, काय घडतंय. बिल डिस्काउंटिंगमध्ये ए बँकेत बिल घेऊन जाणार आणि बँक त्याला इमिजिएटली पैसे देणार. 2 महिन्यांनी बँक बी कडे जाणार आणि ते पैसे त्यांचे परत त्यांचे रिकवर करून घेणार. डन. लेट अस सी. हॅलो हॅलो. हां सर, मला डाऊट आहे. बोलो ना. सर ॲक्च्युली डिस्काउंटिंग मध्ये अमाऊंट बरोबर काय होतं? म्हणजे जेव्हा ए बी कडनं घेतो बिल परत ऍक्सेप्ट करून, तर ते बँक मध्ये जातं तेव्हा तर डिस्काउंटिंग मध्ये अमाऊंटला काय होतं? अमाऊंटला काय होतं म्हणजे डिस्काउंट चार्जेस मायनस करून येतं. मी म्हणलं ना डिस्काउंटिंग. सी बँक, अरे असं कसं बँक, हे बघ ना बँक काय करणार तुला, बँक सगळे पैसे नाही देणार बिलाचे. बँक त्यांचे चार्जेस, खरं तर ते बँक काय मायनस करतं, ते इंटरेस्ट मायनस करतं. इंटरेस्ट, आणि इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PRT. हा इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. आणि त्याप्रमाणे आता टेन्युअर किती आहे? 2 महिने. मग 2 महिन्याचं इंटरेस्ट बँक चार्ज करणार. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला तुम्हाला दिला असणार आहे किंवा कधी कधी डायरेक्ट डिस्काउंटिंग चार्जेस दिलेले असणार आहेत. आय विल टेल यू हाऊ टू अकाउंट इट फॉर. जरा 2 मिनिटं धीर धर फक्त, हे सांगतो मी तुला. चलो नेक्स्ट. सेकंड कन्सेप्ट किंवा सेकंड ॲक्शन ऑफ अ ड्रॉवर इज बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. अगेन परत बँकेलाच चाललंय. बिल सेंड टू कलेक्शन, बट दिस टाइम इट इज नॉट डिस्काउंटिंग. हे डिस्काउंटिंग नाही आहे. मग हे काय आहे? कलेक्शन. कलेक्शनला पाठवायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय? ही आता परत एकदा बँक आली, अनदर बँक, पण हिचा कलर बदलला आहे. वाय? बिकॉज दिस इज कलेक्शनवाली बँक आहे. ही डिस्काउंटिंगवाली बँक इथं होती, तिची हे कलर व्हाईट होता. वाय? बिकॉज ती तुम्हाला लगेच पैसे देणार आहे इमिजिएटली बाय, आणि आफ्टर डिडक्टिंग डिस्काउंटिंग चार्जेस मायनस करून घेणार आणि लगेच तुम्हाला पैसे देणार. पण ही बँक वेगळी आहे. ही बँक काय करते? कलेक्शन. आता कलेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय बघा. म्हणजे मी काय सांगतो, हे बिल हा ए काय करणार, ते बिल बँकेत पाठवणार. कुठल्या? कलेक्शनवाल्या बँकमध्ये. बँक काय करणार आहे? याच्या अगेन्स्टमध्ये एला इमिजिएटली पैसे देणार नाही, कारण दिस इज सेंड फॉर कलेक्शन ओनली, नॉट डिस्काउंटिंग. मग ते बँक काय करणार? ते बिल त्यांच्याकडे 2 महिने स्वतःकडे ठेवून देणार आणि 2 महिने झाले कंप्लीट की ही बँक उठणार, बी कडे जाणार,
पैसे घेणार आणि एला आणून देणार. एला आणून देणार. मग हे असं फुकट, बँक अशी काय फुकट कामं करतील? हां, मग इथं बँक काय करेल? इथं बँक चार्जेस चार्ज करेल. इथं बँक एला बँक चार्जेस चार्ज करेल म्हणजे काय? ते जे पैसे बी कडनं आणले त्यातनं आपले चार्जेस मायनस करून घेईल आणि उरलेले पैसे एला देऊन टाकेल. दिस इज बिल सेंड फॉर कलेक्शन. हे बिल सेंड फॉर कलेक्शन आहे. काय कळतंय? हा इंटरेस्ट नाहीये, हे चार्जेस आहेत. चार्जेस म्हणजे काय? त्यांना इथं ते बसलेत, इथून तिथं गेले, तिथून इथं आले, थोडं कन्व्हेन्स आला, बस तेवढंच चार्ज करणार. इथं इंटरेस्ट नाहीये. देर इज नो इंटरेस्ट इन्व्हॉल्व हिअर. तुम्ही बँकेकडनं पैसे घेतलेले नाही आहेत, फक्त एक बिल दिलंय आणि त्यांना सांगितलं आमच्या वतीने जाऊन त्यांच्याकडनं पैसे घेऊन या. दॅट्स इट. ऑब्व्हियसली जाणं येणं, फक्त जाणं येणं, किंवा एक माणूस त्यांना अजून एखादा पाठवा. पण तसं सुद्धा बँकेचे बघा ना, बँकेचे लोक बाहेर जातच असतात, कारण लोकल क्लिअरिंग रोजच्यावरच असतं. त्यामुळे तसा बाकी खर्च येणार नाही. त्यामुळे बँक तुमच्याकडनं फक्त हे कन्व्हेन्स रिकवर करतं किंवा काही थोडेसे चार्ज करतात. चार्जेस कव्हर होणार, ते इंटरेस्टपेक्षा खूप कमी असणार. ऑब्व्हियसली येस. आणि नाही तर मग मी देणारच नाही ना कलेक्शनला. जाऊन दे बाबा, तुझं मला नकोच कलेक्शन, मी अरेंज करतो. नेक्स्ट, आता पुढची केस आहे एंडोर्समेंट. नेक्स्ट केस आहे एंडोर्समेंट. आता ही एंडोर्समेंटची केस काय आहे बघा. आता इथं अजून एक पर्सन पिक्चरमध्ये येतो, याला आपण सी म्हणूया. वी विल कॉल दिस एज अ सी. बघा, ह्या एनी जे बीला गुड्स पाठवलेत ते परहॅप्स म्हणते मी, असं होईलच असं नाही, एनी सी कडनं बाय केलेत. म्हणजे हा ट्रायंगल आला, इथून सुरुवात झाली. हा मोस्ट डेंजरस सिच्युएशन आहे. ही मुलांना त्रास देते. बघा, मी तरी खरं तुम्ही जर नीट अप्लाय केलं ना तर काय त्रासदायक आहे. अजून 25 जण येऊ देत ना, काय प्रॉब्लेम आहे? तुमची क्लिअरिटी असेल तर काहीच इश्यू नाही. यू युअर सेल्फ आर कन्फ्युजिंग. तुम्ही स्वतःला कन्फ्यूज करता, म्हणून कन्फ्युजन वाढतं. ॲब्सोल्यूट क्लिअरिटी. सी कोण आहे? तर सी काय करतोय? सी एला गुड्स देतोय आणि ए बीला गुड्स देतोय. म्हणजे ॲक्च्युली गुड्स देतोय म्हणजे सी इज सेलिंग इट टू ए आणि ए इज सेलिंग इट टू बी. ओके. आणि दिस इज ट्रेड. हा ट्रेड असाच असतो. असं धरा की सी इज अ मॅन्युफॅक्चरर, हां, आणि ए इज अ एजंट आणि बी इज अ कस्टमर. अंडरस्टूड? ओके. मग आता व्हॉट इज हॅपनिंग? मला एक सांगा, या सीला ए पैसे देणं आहे का सी कडनं पैसे घेणं आहे? देणं आहे. आणि बी एला पैसे देणं आहे का ए बीला पैसे देणं आहे? बस संपलं की, कळलं? ट्रान्झॅक्शन अंडरस्टूड झालं. आता व्हॉट इज इट? मग बीनी काय केलं? बीनी एक बिल ऑफ एक्सचेंज ॲक्सेप्ट करून त्याला दिलं. म्हणजे काय? प्रॉमिस दिलं, 2 महिन्यांनी तो पैसे देणार. बरोबर आहे की नाही? मग आता हा ए काय करू शकतो? ए कॅन सेंड दिस बिल टू सी. पण त्याने काय होणार आहे? नुसतंच बिल पाठवण्याने काय नाही होणार. मग काय करावं लागेल? ते बिल एंडोर्स करावं लागेल. एंडोर्स करावं लागेल म्हणजे काय? ह्या बिलाच्या बॅक साईडला पे टू सी ऑर हिज ऑर्डर, म्हणजे जे इथं लिहिलेलं आहे ना, ते इथं लिहावं लागेल. काल तुम्ही जे मेन बॉडी ऑफ प्रॉमिसरी नोट लिहिली आहे तो त्याच्या बॅक साईडला लिहिणार आणि त्याची सही करून टाकणार आणि ते त्याला पाठवून देणार. ह्याला म्हणणार एंडोर्स्ड. बिल इज एंडोर्स. आता या एंडोर्समेंटमुळे काय होणार आहे बघा, काय होणार आहे? एंडोर्स झाल्यानंतर ते बिल कुणाकडे? आता सी कडे बिल आहे. बिल सी कडे आहे. सी काय करणार? 2 महिने बिल ते स्वतःकडेच ठेवणार आणि त्याची ड्यू डेट आली की तो ते बिल घेणार आणि बी कडे जाणार आणि बी कडनं पैसे घेऊन टाकणार. डन. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, म्हणजे इथं काय झालं? बीनी एचे पैसे देऊन टाकले आणि एनी सीचे पैसे देऊन टाकले.
इन अ वे इट इज दिस. पण बी डायरेक्ट असं म्हणणार नाही तू सीला पे कर, कारण ऑलरेडी त्यांनी बिल तुम्हाला दिलेलंच आहे. मग नाहीतरी चेक द्यायचा, त्याला चेक द्यायचा, त्याच्यावरती तुम्ही काय केलं हे घे, त्याच्या मागं फक्त लिहून टाकलं. पण एन्डोर्समेंट फक्त बॅकसाईडलाच होऊ शकते. का एन्डोर्समेंट होऊ शकते? कारण बिल ऑफ एक्सचेंज इज अन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. मग जी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याला तुम्ही ऑन द बॅक साईड यू कॅन एन्डॉर्स असं ॲक्ट म्हणतो. असा ॲक्ट म्हणतोय. ॲक्टमध्ये ही परमिशन आहे. आणि बिल ऑफ एक्सचेंज इज हे बिल ऑफ एक्सचेंज इज अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. सो वन कॅन डू इट इन दिस वे. हे अशा पद्धतीने ते करू शकतात. सो ह्या केसमध्ये काय होतं आहे, व्हॉट इज हॅपनिंग, बिल ए कडनं सी कडे गेलं आणि सी आता ते बिल घेऊन 2 महिन्यांनी बी कडे जाणार आणि त्याचे पैसे घेणार. दिस इज कॉल्ड ॲज एन्डॉर्समेंट. बरं, मग त्याच्यामध्ये कुठे चार्जेस कुठले इन्व्हॉल्व आहेत का? नो चार्जेस आर इन्व्हॉल्व. इथं कुठेही चार्जेस कुठलेही इन्व्हॉल्व नाहीत. कारण काय कुणाचे काय कुठले ह्याच्यात ना बँक आहे, कलेक्शनवाली बँक नाही, डिस्काउंटिंगवाली बँक नाही, इथं तो पर्सन इन्व्हॉल्व नाही, काहीच नाही, नथिंग. सो नो चार्जेस आर इन्व्हॉल्व. ह्याच्यात कुठेही चार्ज इन्व्हॉल्व नाही. नेक्स्ट, ह्या इथपर्यंत कळलंय. आता बिल रिटेन म्हणजे काय? बिल रिटेन म्हणजे हा हे ए, सपोज ए कडे बिल आलं. एक मिनिट, हे आत्ता आपण हे नको, मी हे कॅन्सल करतो आत्ता. फक्त मी पहिलं रिटेनचं काय ते सांगतो. बघा हां, हे ह्यांनी सेल केला. एक मिनिट. आता बिल कोणाकडे? बिल ए कडे. बिलनी हे सॉरी बिल म्हणतो एनी बिल डिस्काउंटही केलं नाही, बिल सेंड फॉर कलेक्शनलाही पाठवलं नाही आणि बिल एन्डॉर्सही केलं नाही. म्हणजे बिल रिटेन केलं. रिटेन केलं म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय बिल रिटेन? की त्यांनी ते स्वतःकडे ठेवलं. किती महिने? 2 महिने. मग तो स्वतः ते बिल घेऊन गेला बी कडे आणि बी कडनं पैसे घेतले. दॅट इज रिटेन. एक मिनिट द्या. हे बघा, इथं जरी डिसऑनर असलं ना तरी मी काय सांगतो बघा. हे बघा, बिल रिटेन म्हणजे काय? हे बिल आलंय. बिल स्वतः ए बी कडे जाणार आणि बी ऑन ड्यू डेट 2 महिन्यांनी ए काय करणार? ए स्वतः ते बी कडे बिल घेऊन जाणार आणि बी त्याला काय देणार? पैसे. झालं. दिस इज कॉल्ड ॲज बिल रिटेन. म्हणजे ड्रॉवरचे 4 ॲक्शन्स. डिस्काउंट बघा परत एकदा वन्स अगेन, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. इमिजिएटली वी नीड टू गेट इन टू द ॲक्शन. म्हणजे काय? त्याचं अकाउंटिंग. ही कन्सेप्ट कळल्यात चारी. काय घडतंय बघा. मला तुमच्याकडनं हवं आहे. हां, मला आय वॉन्ट फ्रॉम यू गाईज की आता बिल ए कडे आहे. बिल ए कडे आहे म्हणजे ए हॅज गॉट हाऊ मेनी ऑप्शन्स विथ दॅट बिल? ए हू इज ए? ए इज अ ड्रॉवर. हाऊ मेनी ॲक्शन्स ए हॅज गॉट? Which one? First, discounting. Second, collection. Third, endorsement. Fourth, retaining. आता in case of discounting, bill कुठे जातं? Bill goes to white bank, पांढरी bank, white bank. हां. So, but त्याचं काय होणार? Immediately he is going to get money against that. आफ्टर डिडक्टिंग डिस्काउंटिंग चार्जेस मायनस करून त्याला पैसे मिळणार. अँड हे आफ्टर 2 months ऑन ड्यू डेट बँक इज गोइंग टू गो टू बँक टू बी अँड कलेक्ट हिज मनी. दिस इज डिस्काउंटिंग. नाव बिल सेंड फॉर कलेक्शन. पिवळी बँक काय ती आहे ती? अनदर बँक. दॅट मीन्स दॅट इज कलेक्शनवाली बँक. राईट? So you have to send bill to the collection wali bank. Now what is happening? Did this collection wali bank is going to pay A? No pay. काय पैसे बिशे काही कुछ नाही बाबा. मग 2 महिने on due date C, that is collection wali bank is going to go to bank B and collect his money. That is काय झालं? bill sent for collection. Another अजून कोण आहे? एन्डॉर्समेंट मध्ये काय होणार?
Bill is going to go to C. That is endorsee. He will be called as endorsee. आणि ड्रॉवर बिकम्स एंडॉर्सर. ड्रॉवर बिकम्स एंडॉर्सर. त्या केसमध्ये तो एंडॉर्सर होणार आणि सी विल बिकम एंडॉर्सी. बापरे केवढे आहेत. बरं असू देत चला, लेट अस हँडल इट. सो एंडॉर्सीकडे जाणार बिल. मग काय होणार, परत काही चार्जेस बिर्जेस काही पैसे बिसे परत मिळणार का? नो, नथिंग. मॉनिटरी कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही. अँड व्हॉट इज गोइंग टू हॅपन आफ्टर 2 months, दॅट इज ऑन ड्यू डेट, ए इज गोइंग टू बी अँड कलेक्ट हिज मनी. दॅट्स इट. अँड व्हॉट इज लास्ट? रिटेन. व्हॉट इज रिटेन? कुठंच नाही जाणार तो, बीकडे जाणार, स्वतःकडेच ठेवणार. 2 महिन्यानंतर तो डायरेक्ट बीकडे जाणार आणि डायरेक्ट पैसे घेऊन येणार. मस्त काम आहे सगळ्यात. झंझट नको बाबा, हे काही नको. डिस्काउंटिंग करायला नको, म्हणजे पांढरी बँक नको, पिवळी बँक नको, कोणीच नको. येस, ऑल राईट. आता 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 अकाउंटिंग आपण काय करूया, व्हॉट वी विल डू, फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉईचे अकाउंटिंग समजून घेऊ आणि मग आपण ड्रॉईकडे जाऊ. ड्रॉवरचे अकाउंटिंग पहिले करू. एकदा तो पार्ट झाला की मग आपण ड्रॉईकडे जाऊ. ह्याच्यात सुद्धा मी काही ट्रिक्स सांगितल्यात. आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या. फर्स्ट पार्ट इज अ जर्नल एंट्री अँड नेक्स्ट पार्ट इज अ लेजर. लेजर जर जर्नल एंट्री जमल्या ना तर मी तुम्हाला लेजर कसं बनवायचं आहे हे एकदम सिम्पल ट्रिक आहे. व्हेरी सिम्पल. मी विदाऊट जर्नल एंट्री सुद्धा लेजर बनवू शकतो. पण त्यासाठी ना एक ट्रिक करायची, ती आपण सगळ्यात शेवटी करू. त्याचं लेजर कसं लक्षात ठेवायचं. चला आता पहिलं मी काय सांगतोय बघा. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल, फॉलो द बिल. बिल फॉलो करा. बिल कुठे चाललंय, काय चाललंय, कसं चाललंय, फॉलो द बिल. पहिलं प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल, मला एक सांगा, ह्या बिलाला आपण काय म्हणणार? या बिलाला आपण बिल्स रिसिवेबल असं म्हणणार. वी आर गोइंग टू कॉल दिस बिल ॲज अ बिल्स रिसिवेबल. मग आता तुम्हाला अकाउंटिंगची जर्नल एंट्री करण्याची हे प्रोसेस माहिती असेल. 5 steps अँड 3 rules यांनी जर्नल एंट्री बनतात. मग आता बघा त्यातली एक स्टेप आहे आयडेंटिफाईंग द टाइप्स ऑफ युअर अस्पेक्ट्स. टाईप आयडेंटिफाय करायचे. मला सांगा बिल्स रिसिवेबलचा टाईप काय? व्हॉट इज द टाईप ऑफ अकाउंट बिल्स रिसिवेबल इज? दिस इज पर्सनल अकाउंट. हे तुम्हाला नाही, मला माहिती आहे, तुम्हाला येतच नाही आहे, तुम्हाला हेल्प लागणारच आहे. बिल्स रिसिवेबल हे पर्सनल अकाउंट आहे. पण ओव्हर हिअर यू ट्रीट दिस ॲज अ रिअल अकाउंट. याला तुम्ही रिअल अकाउंट म्हणून ट्रीट करा. का? कारण त्यांनी ना तुमची एंट्री अशी होणार, अक्षरशः आपण टिचकी वाजवल्यासारखी. लिटरली इन दिस वे यू विल बी एबल टू पास द जर्नल एंट्री. मी काय सांगितलं, बिल्स रिसिवेबलला आपण काय म्हणणार, हे काय टाईप म्हणून ट्रीट करणार, रिअल. मग रिअलचा रूल काय हो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा रूल आपण बिल्स रिसिवेबलला अप्लाय करणार आणि बाकी रेस्ट ऑफ द थिंग रिमेन्स सेम. बाकी आपण काही चेंज करणार नाही. बरं मला पर्सनलचा रूल सांगा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि राहिला कुठला? नॉमिनल. काय रूल आहे? एक्सपेन्सेस डेबिट, इन्कम क्रेडिट. मी फक्त वेगळ्या पद्धतीने म्हणतोय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बस, मग वी आर रेडी विथ इट नाव. आता आपल्याला फक्त रूल्स अप्लाय करायचे. चला कसा करायचा बघा. परत एकदा सांगतो. आपण वी विल गो बॅक. मी काय म्हणते बघा, कसे रूल्स मी आणि कसं ते ॲनिमेशनशी मी ते जर्नल एंट्री सेट केली. ही ॲनिमेशन का तुम्ही ड्रॉ करायचे? कारण ह्यानी तुम्हाला जर्नल एंट्री सुचणार आहेत. सगळ्यात पहिली एंट्री नीट तुम्ही मला सांगायची. पहिलं काय घडतंय बघा. पहिलं काय घडतंय, गुड्स कोणाकडे? ए कडे. गुड्स. बरं बाय द वे, गुड्स काय, विच टाइप ऑफ अकाउंट गुड्स इज? रियल, टँजिबल. पण गुड्स इज अन अस्पेक्ट बट गुड्स इज नॉट अन अकाउंट. मग काय करावं लागेल? गुड्सचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, परचेस आणि सेल. हे सगळं तुम्हाला 11th मध्ये घेऊन चाललोय मी, पण त्याची गरज आहे आता. वेन वी कॉल गुड्स ॲज अ परचेस, कुणाकडनं नाही, गुड्स कमिंग इन असेल तर ते परचेस असतात आणि गुड्स गोइंग आउट असेल तर ते सेल असतात. दीज आर द बेसिक कन्सेप्ट ऑफ जर्नल एंट्री. चला मग आता बघा मला काय पाहिजे.
नीट चेक करा. ए इज सेलिंग गुड्स टू बी. बरोबर आहे. एच्या बुक्समध्ये ए सेल करतोय का परचेस करतोय? सेल करतोय. मग मला एच्या बुक्समधली आणि टर्म काय आहे? 2 months क्रेडिट. मग मला आता एच्या बुक्समधली एंट्री सांगा. बीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. चला ही पहिली एंट्री स्टँडर्ड 11 बेसिक अकाउंटिंग एंट्री. ही जर येत नसेल तर राम भरोसे बाबा, भगवान मालिक, प्लीज प्लीज. म्हणजे खूपच काय राज, भगवान मालिक येते. बीज अकाउंट डेबिट मी कशी एंट्री केली? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. कारण गुड्स इज अ आस्पेक्ट आणि बी इज अ रिसिव्हर. बीला मी पर्सनलचा रूल लावलाय, गुड्सला मी रिअलचा रूल लावलाय. पण हा सेल कुठून आला? तर गुड्सचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. गुड्सचे 7 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. गुड्सचे 7 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यापैकी मी त्याला रिप्लेस केला. सो पहिली एंट्री काय आहे? परहॅप्स नील ही जर्नल एंट्रीज वगैरे हे सगळ्यात पहिली बेसिक एंट्री कळली तुला. पण मी थोडंसं आमच्या ह्या मुलांना सगळ्यांना माहिती आहे कारण हे आम्ही फॉलो केलेली सिस्टीम आहे. हो सर, समजली. ओके. सो देर इज अ वे ऑफ डुईंग इट. त्याप्रमाणे जनरेटरी करतो आपण. सो पहिली जनरेटरी काय झाली? एच्या बुक्समध्ये आपण एंट्री केली काय? बी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नाव आता त्याच्या अगेन्स्ट बघा ड्रॉई, फक्त ड्रॉईच्या हे ड्रॉई म्हणजे जो ड्रॉई आहे तो ड्रॉई अकाउंट डेबिट टू सेल्स अशी एंट्री करू नका तिथं. ड्रॉईचं जे नाव आहे ते लिहा, ABC जो काय आहे तो. नेक्स्ट बरं नॅरेशन काय आहे? बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. नेक्स्ट आता पुढचा पार्ट थांबा, आय विल कम बॅक टू दिस. आता बी ए कडनं परचेस करतोय का सेल करतोय? हा, परचेस. मग बी काय एंट्री करणार याची? काय धनश्री? फॉर बी गुड्स आर कमिंग इन. त्यासाठी गुड्स कमिंग इन आहेत. आणि हु इज अ गिवर? ए इज अ गिवर. म्हणजे एंट्री काय करणार? परचेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर किंवा ए अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू ए ही बीच्या बुक्समधली एंट्री करणार. पण मी आत्ता बीवर फोकस नाही करत. आय विल कम बॅक टू इट. पहिले आधी ए संपूया. चला नेक्स्ट. आता बघा आता काय झालंय? ॲक्शन नीट लक्षात ठेवा. पहिली नॉर्मली पण दरवेळेला ही एंट्री येईलच असं नाही, पण काही वेळेला ही एंट्री येते, पण सेलची पण एंट्री येते. नाव बिल ड्रॉनची काही एंट्री होणार नाही. जोपर्यंत बिल ॲक्सेप्ट होत नाही तोपर्यंत इट इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे नसत्या गोष्टींच्या एंट्र्या कशा करणार? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन नाही होणारच नाही अकाउंटिंगमध्ये, रूल आहे अकाउंटिंगचा. सो काय झालं? बिल सेंड टू बी. बीनी ते ॲक्सेप्ट केलं अँड नाव इट हॅज गॉट बॅक टू हिम. आता नीट ऑब्झर्व करा बघा, मी म्हणून म्हणतो याला आपण BR म्हणणार, बिल्स रिसिवेबल, आणि याला रिअलचा रूल लावणार. फॉर ए बिल्स रिसिवेबल इज कमिंग इन. म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक सांगतोय. बिल्स रिसिवेबल इज कमिंग इन. बिल म्हणजे त्याला रिअलचा रूल लावला. मग आता आपण काय म्हणणार? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, कारण डेबिट व्हॉट कम्स इन. बिल्स रिसिवेबल इज कमिंग इन अँड हु इज अ गिवर? बी. म्हणून मी एंट्री काय करणार? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बी. अरे वा, सोपं आहे. मस्त जमतंय, अंडरस्टँड होतंय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते ॲनिमेशन नीट लक्षात ठेवा. हे ॲनिमेशन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तुमच्या बुकमध्ये ॲनिमेशन ड्रॉ करा, कुठून कुठे कसं चाललं की बरोबर पहिली एंट्री तर येते. आणि मी तुम्हाला पुढे काय सांगितलं आहे? फॉलो द बिल. बिल रिसिवेबल इज अ रिअल अकाउंट, ॲक्च्युअली नॉट, पण फॉर धिस पर्पज वी आर ट्रीटिंग बिल्स रिसिवेबल एज अ रिअल अकाउंट. ते आपण रिअल अकाउंट म्हणून ट्रीट करू. त्याने ना तुमच्या एंट्री एकदम मक्खनसारख्या धन यायला लागतील. इथपर्यंत झालं. बिल्स रिसिवेबल इज कमिंग इन. सो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई किंवा टू बी. मी पुढे जातो. आता मी बीचा पार्ट नाही करत. वी विल कम बॅक टू बी. आता पुढे जाऊया. इथपर्यंत कळलं. आता बिल डिस्काउंट केलंय मी. सपोज आय हॅव डिस्काउंटेड द बिल. म्हणजे काय होणार आहे? बिल कुठे जाणार आहे? बँकेत जाणार. कुठल्या? पांढऱ्या, बरोबर ना, डिस्काउंटिंगवाल्या बँकेत. मग आता काय होतंय? बिल कुठे चाललंय?
बँकेत चाललंय. बिल इज गोइंग आउट, बिल इज रिअल अकाउंट, बिल इज गोइंग आउट. बिल बाहेर चाललं म्हणजे बिलाला बिल्स रिसिवेबल. बिल म्हणजे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलला आपण काय करणार? क्रेडिट. का? कारण बँक चाललं. आणि हु इज अ रिसिव्हर? बँक. ओहो, काय पटापट एंट्री व्हायला लागल्या. अच्छा, बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. कधी? जर डिस्काउंट केलं बिल तर. डिस्काउंट केलं बिल तर ओके. पण इथे एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? बँक आपल्याला पैसे असेच देणार नाहीये. काय देणार आहे? त्यामध्ये डिस्काउंटिंग चार्जेस मायनस करणार. मग हे जे डिस्काउंटिंग चार्जेस आहेत त्याला खरं तर ते इंटरेस्ट आहे, पण त्याला बँक काय म्हणते? डिस्काउंटिंग चार्जेस. मग हे जे डिस्काउंटिंग चार्जेस आहेत हे कोण बेअर करणार आहे? हु इज गोइंग टू इन्कर? ए. मग ह्या ए साठी एक प्रकारचा हा लॉस आहे. बिल होतं 10,000चं, पण बँकेने त्याला 9,800 रुपये दिले. म्हणजे 200 रुपये हा एक प्रकारचा डिस्काउंट आहे, म्हणून त्याला डिस्काउंट म्हणतात किंवा डिस्काउंटिंग चार्जेस म्हणतात. मग हा एक प्रकारचा लॉस आहे. लॉस असेल तर याचा अर्थ हे नॉमिनल अकाउंट आहे. दिस इज नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्स ऑर लॉसेस इज नॉमिनल अकाउंट. आणि रूल काय सांगतोय? एक्सपेन्स असो नाही तर लॉस असो त्याला डेबिट करा. म्हणजे डिस्काउंटिंग चार्जेसला आपल्याला काय करावं लागेल? डेबिट. मग आता आपण याची कंबाईन एंट्री करू शकतो. वी कॅन डू कंबाईन एंट्री. बघा मी काय म्हणतोय. आय एम कमिंग बॅक. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला डिस्काउंटिंगवर चला एक मिनिट पटकन पुढे जाऊया. बिल डिस्काउंटिंग चेक करा परत एकदा वन्स अगेन. बिल डिस्काउंट आणि त्याची एंट्री कशी करणार? मी मगाशी तुम्हाला सांगितलं फॉलो द बिल आणि त्याला रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट चेक करूया कसं अंडरस्टँड करायचं आहे. हे पहिलं गुड्स सेल वगैरे झालं. लेट अस गो अहेड. पुढे जाऊया. ही एंट्री केली आपण. नंतर आता काय झालंय? बिल ॲक्सेप्ट झालं. आणि काय? बिल ॲक्सेप्ट झाल्यावर आता ह्याची एंट्री काय करणार? बिल्स रिसिवेबल टू ड्रॉईंग. बिल्स रिसिवेबल टू ड्रॉईंग. नेक्स्ट आता बिल कुठे चाललंय? बँकेमध्ये. बिल इज गोइंग आउट. बिल इज गोइंग आउट. आणि मग आता अशा केसमध्ये आणि हु इज अ रिसिव्हर? बँक. पण इथं काय इन्व्हॉल्व आहे? डिस्काउंटिंग चार्जेस. डिस्काउंटिंग चार्जेस काय आहेत? नॉमिनल. दोज आर नॉमिनल. डिस्काउंटिंग चार्जेस हे नॉमिनल अकाउंट आहे. दॅट इज नॉमिनल अकाउंट. मग आता ह्याची एंट्री तुम्ही कंबाईन एंट्री करू शकता. यू कॅन डू अ कंबाईन एंट्री. कशी? एक बघा काय होणार आहे. एकीकडे ह्याला पैसे मिळणार आहेत नो डाऊट, पण मी बघा पहिला पार्ट लक्षात ठेवलाय. बिल्स रिसिवेबल इज अ रिअल अकाउंट विच इज गोइंग आउट. म्हणजे बिल्स रिसिवेबलला क्रेडिट होणार. आणि हु इज अ रिसिव्हर? बँक इज अ रिसिव्हर. पर्सनल अकाउंट. बँक पर्सनल आहे म्हणून मी हे पर्सनलचा रूल लावला. आणि याच्यामध्ये परत डिस्काउंटिंग चार्जेस नॉमिनल अकाउंट इन्व्हॉल्व आहे. नॉमिनल अकाउंट काय असणार? डेबिट होणार कारण तो लॉस आहे. मग दोन डेबिट आहेत, एक क्रेडिट आहे. कसं एंट्री करणार? बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. सो व्हेरी इझी एंट्री. काहीच इश्यू नाही याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतो ते नीट ॲनिमेशन लक्ष द्या. ॲनिमेशन जर लक्ष ठेवलं तर अशी एंट्री होईल. येस, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. नेक्स्ट पुढचं हे सगळं पुढे ढकलतो. नेक्स्ट आता बिल सेंड फॉर कलेक्शन आहे. मी पटकन पुढे येतोय. पहिले नको, परत नको. बिल डिस्काउंटिंगला आलो मी. हे सॉरी, बिल सेंड फॉर कलेक्शन आहे. कुठली बँक आली? पिवळी बँक आली. बँक बदलली. आता बिल कुठे चाललंय? परत एकदा बिल इज गोइंग आउट. बिल इज गोइंग आउट. बिल कुठे चाललंय? बँकेत. हु इज अ रिसिव्हर? हां, अरे ऑलरेडी तुम्ही बँक कशाला म्हणताय? जेव्हा डिस्काउंटिंगला तुम्ही म्हणताय तेव्हा बँक म्हणताय. ही बँक वेगळी आहे. या बँकेचं नाव आपण ठेवूया बिल सेंड फॉर कलेक्शन. या बँकेचं नाव ठेवूया बिल सेंड फॉर कलेक्शन. या बँकेला मी नाव बदलून टाकलं कारण नाही तर मग मगाच्या एंट्रीमध्ये आणि या एंट्रीमध्ये फरकच नाही काही. म्हणून मला काय करावं लागेल? याचं नाव वेगळं ठेवलं. बँक इज अ रिसिव्हर, पण कुठली बँक रिसिव्हर आहे? बिल सेंड फॉर कलेक्शन वाली बँक रिसिव्हर आहे. आणि बिल फॉलो द बिल त्याप्रमाणे मी बिल फॉलो करतोय. आणि बिल्स रिसिवेबलला मी रिअल अकाउंटचा रूल लावलाय. बिल्स रिसिवेबल इज रिअल अकाउंट. म्हणजे थोडक्यात काय? बिल इज गोइंग आउट. म्हणजे बिल गोइंग आउट असेल तर बिल्स रिसिवेबलला मी क्रेडिट करणार. आणि मग डेबिट कोणाला करणार?
बिल सेंड फॉर कलेक्शन. मी याचं नाव बदललं, या बँकेचं नाव ठेवलं बिल सेंड फॉर कलेक्शन वाली बँक. मग आता एंट्री काय करणार मी त्या केसमध्ये? आय एम गोइंग टू डू दिस एंट्री. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. वंडरफुल. ओके, अंडरस्टूड. काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आता याच्यामध्ये बँक चार्जेस पण इन्व्हॉल्व आहेत. मग आता बँक चार्जेस हे चार्जेस आहेत मगासारखे. म्हणजे हे एचा एक्सपेन्स आहे का? एक्सपेन्स असेल तर तो काय होणार? नॉमिनल. नॉमिनल म्हणजे रूल लागणार नॉमिनलचा. एक्सपेन्स असेल तर डेबिट. मग आता मला सांगा याच्यामध्ये मी काय एंट्री करू? जर बँक चार्जेस पण इन्व्हॉल्व असतील तर मी एंट्री काय करणार? बोला. म्हणजे आपल्याला मिळणारे पैसे कमी आहेत, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात आपला लॉस आहे बँक चार्जेस. हां, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. म्हणजे इथे 2 डेबिट्स होणार. एक तर ती जी बँक जी हे आहे रिसिव्ह करते बिल्स रिसिवेबल ती रिसिव्हर, आणि हे बँक चार्जेस हे नॉमिनलचे एक्सपेन्स म्हणून हा डेबिट, हे डेबिट. म्हणजे इथे मी 2 डेबिट्स करणार. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन. दिस इज गोइंग टू बी माय एंट्री. जर बँक चार्जेस असतील तर. आणि ते येणार मोस्टली बँक चार्जेस चार्ज लावणार तुम्हाला ऑब्विसली. नेक्स्ट, आता पुढच्या केसमध्ये हे मी आत्ता तुम्हाला हे आत्ता काही करत नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट. आता काय आहे? आता कुठले ॲक्शन आहे? एंडोर्समेंट. एंडोर्समेंट. मी पहिला पार्ट एकदम एलिमिनेट करतो. बिल एंडोर्स. एंडोर्समध्ये कोण येतोय? एंडोर्स ही पिक्चरमध्ये येतोय. परत एकदा सेम. मला वाटतं आता तुम्ही ही एंट्री सांगू शकाल. नील, आय थिंक यू विल बी एबल टू डू दिस एंट्री. बोला नील. नीट जर तुम्हाला कळलं असेल तर आय थिंक यू शुड बी एबल टू डू दिस एंट्री. बोल नील. एंडोर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. काय कियारा? कियारा बघूया काय कळलं. श्रुती. हां, नाही मला ऐकू नाही आलं. काय म्हणते? श्रुती. धनश्री. श्रुती आहे का गेली बाबा? श्रुती सर गेली. मग तू सांग. मग तू सांग. कोण आलं कोण गेल्यावर लक्ष ठेवतोय काय तू? तू सांग. बिल एंडोर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल एंडोर्सी नाही, नुसतं एंडोर्सी. आणि एंडोर्सी म्हणजे ते नाव, एंडोर्सीचं नाव. येस नाव्या, एंट्री बोलो. एंडोर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल. यस. और यहाँ पे कोई चार्जेस इन्वॉल्व है? नो चार्जेस इन्वॉल्व. कितना सिंपल हो गया भाई. बहुत बढ़िया. वेरी सिंपल, वेरी इजी. बहुत सिंपल, बहुत बढ़िया. मग झालं ना. आता हे झालं एंडोर्समेंट पर्यंत. वी हॅव डन अप टू दिस. ओके. नाव आता काय? आता बिल रिटेन झालंय. बिल रिटेन तर काय करणार? बिल रिटेन असेल तर काय करणार त्या केसमध्ये एंट्री? बिल रिटेनची एंट्री. अरे बिल म्हणून मी सांगितलं फॉलो द बिल. बिल कुठे बाहेर चाललंच नाही. बिलची मुवमेंट जो पण होत नाही त्याची एंट्री होणार नाही. बिल रिटेन म्हणजे काय? 2 महिने बिल तुमच्याचकडे आहे बस. मग सगळ्यात बेस्ट सिनॅरिओ इज बिल रिटेन. काही एंट्री नाही. नो एंट्री, नो सेपरेट एंट्री फॉर बिल रिटेन. रिटेन झालं म्हणून बिल मी त्याची काहीही एंट्री करणार नाही. आय एम नॉट गोइंग टू डू एनी एंट्री फॉर बिल रिटेन. इथपर्यंत कळलंय? 4 ॲक्शन्स, चारी मला चारी पटापट पटापट तुमच्याकडनं एंट्री हवे. प्रणव, बिल सेंड फॉर कलेक्शन. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट. बँक चार्जेस असतील त्यामध्ये. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल सेंड फॉर कलेक्शन. नील. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. सपोज बँक चार्जेस आहेत त्यामध्ये. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल.
बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. राईट. आता आता श्रुती नाही गेली नाही का? ध्रुव बिल डिस्काउंटेड. बिल डिस्काउंटेड. हां Bank account debit, discount charges account debit to bill receivable credit. ऑलराईट. आता हे झाले 4 ॲक्शन्स. नाव्या एंडोर्समेंट. Endorsement account debit to bills receivable account. नहीं भाई, एंडोर्समेंट नहीं, एंडोर्सी. Endorse account debit to bills receivable account. यहाँ पे कोई चार्ज नहीं आया. हाँ, यहाँ पे चार्ज होता ही नहीं है. देयर इज नो चार्ज. चलो अब ये एंट्री, ये हो गए 4 ड्रॉवर के पार्ट पे एक्शंस. नाउ अब ड्रॉइंग की बारी है. सबसे पहले मैंने क्या बोला? बिल ऑनर करेगा. चलो आई विल कम बैक टू बिल ऑनर. है 1 मिनट. ऑनरिंग द बिल. बिल ऑनर कर रहा है यानी क्या कर रहा है? व्हाट इज मीन बाय बिल ऑनर? डेफिनेशन क्या है? ऑनरिंग द बिल मीन्स पेइंग द बिल ऑन ड्यू डेट. पेइंग द बिल ऑन ड्यू डेट, दॅट इज ऑनरिंग द बिल. ड्यू डेटच्या आधी पण पैसे द्यायचे नाही आहेत, नंतर पण पैसे द्यायचे नाहीत, त्याच दिवशी पैसे द्यायचे आहेत, म्हणजे बिल ऑनर. हे लक्षात ठेवा. तो काय म्हणेल, अहो दिले ना पैसे आधी? नाही भाई, त्या दिवशी दे. म्हणजे तुम्ही असं म्हणणार का की बाबा चल ठीक आहे आधी नाही, अहो तुम्ही द्यायला आलाय तो 2 दिवस आधी आला, बिलाच्या आधी स्वतःहून, आणि तुम्ही म्हणणार नाही नाही ऑनर कर बिल, त्या दिवशी दे पैसे. असं प्रॅक्टिकली मध्ये होणार नाही. तुम्ही त्या दिवशी ते आलं म्हणून ट्रीट करणार. ओके. सो ड्यू डेट, हे ड्यू डेटला. पण मग आता ड्यू डेट हा एक मोठा पार्ट राहिला. चलो आत्ता मी तो ड्यू डेट जो पार्ट आहे ना, तो आय एम किपिंग लिटल, मी थोडा आपण बाजूला ठेवूया. त्याच्यावर आपण थोडंसं एक 10 मिनटं त्याच्यावर एक्स्ट्रा स्पेंड करू. ड्यू डेट. व्हॉट इज ड्यू डेट? इथं आपल्याकडे 2 ड्यू डेट्स असतात. एक नॉर्मल ड्यू डेट आणि दुसरी कुठली आहे? लीगल ड्यू डेट. लीगल ड्यू डेट. अशा 2 ड्यू डेट्स आहेत ओव्हर हिअर. सो वी विल कम टू दॅट पार्ट लिटल लेटर. आधी हा समजून घेऊया बिल ऑनर म्हणजे काय. मी काय सांगितलं? ड्यू डेटला पैसे द्यायचे हे मेन आहे. म्हणजे बिल ऑनर करणं. मग अशी आता बघा, आता प्रॉब्लेम काय माहिती आहे? आता ड्रॉईच्या जेव्हा ॲक्शन्स आहेत, मला 4 ॲक्शन्स ह्या ड्रॉवरच्या आणि त्याच्या अगेन्स्ट ड्रॉईची एक ॲक्शन. ओहो, 4:1 सिनॅरिओ आहे आता. 4:1 एव्हरीवेअर. म्हणजे काय की डिस्काउंटेड बिल ऑनर झालं, रिटेन बिल ऑनर झालं, सेंड फॉर कलेक्शनवालं बिल ऑनर झालं, आणि इंडोर्स बिल ऑनर झालं. ह्या प्रत्येक सिच्युएशन मला ऑनरच्या दृष्टीने बघायच्या आहेत, म्हणून हा थोडा डायसी होतो. आता 4 पार्ट्स आहेत. म्हणजे बघा, पहिलं आपण काय म्हणलं होतं? सॉरी, मागं जातो. पहिलं आपण म्हणलं होतं पहिलं सगळ्यात फर्स्ट पार्ट आपण पहिले इथपासून सुरुवात करू. बिल ऑनर आहे. 1 मिनिट. हां, बिल. पहिले मी ह्या एंट्री आपल्याला कळल्यात आता. हां, सॉरी, आपण ड्रॉईचे ॲक्शन्स करतोय. ओके. सगळ्यात पहिली ॲक्शन होती सेलिंग ऑफ गुड्स. बिल सेल, हे ए सेलिंग गुड्स टू बी. मग बी काय करतोय? परचेस करतोय. त्याला आपण काय म्हणलं? परचेस अकाउंट डेबिट टू एज अकाउंट. ही पहिली एंट्री ड्रॉवरच्या बुक्समधली. जर सेलची एंट्री असेल तर, सेलचं ट्रान्झॅक्शन असेल तर. सेकंड एंट्री. आता ड्रॉवर काय करणार आहे? बिल ड्रॉ करणार आहे. बिल ड्रॉ करणार, ते बी कडे पाठवणार, बी ते ॲक्सेप्ट करणार, बी ॲक्सेप्ट करून बिल एला पाठवणार. बी या बिलाला काय म्हणणार? बिल्स पेएबल असं म्हणणार. फॉर बी इट इज बिल्स पेएबल. सेम रूल. मी जसं बिल्स रिसिवेबलला म्हणतोय तसंच बिल्स पेएबलला. आपण रिअलचा, हे पण पर्सनल अकाउंट आहे, पण याला रिअलचा रूल लावणार. फॉर बी बिल इज गोइंग आउट
आणि हु इज अ रिसिव्हर? ए. मग आता मला एंट्री सांगा. नील, पार्श्वी, पहिले नील. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल. बिल्स पेएबल. पार्श्वी सेम एंट्री, सेम एंट्री. मैंने कैसे एंट्री बनाई, कैसे ध्यान में रखा है कि बिल्स पे बिल को बी क्या बोलेगा? बिल्स पेएबल, बिल्स पेएबल बोलेगा. एंड रियल का रूल लगाना है उसको. तो मैंने क्या किया? फॉर हिम बिल इज गोइंग आउट. अगर वो बाहर जा रहा है तो उसको क्रेडिट करो, रियल का रूल है. अगर बिल्स पेएबल क्रेडिट हो रहा है और ए क्या है? ए इज अ रिसीवर, सो डेबिट द रिसीवर. एज अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. काय किया ना मी? काय एंट्री सांगतोय काय कळतायत का? कशी ट्रिक करतोय मी? खरं तर रूल्स तेच आहेत, सगळं तेच आहे, पण मी थोडंसं ट्रिक करून मी त्या एंट्र्या मला लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय. आणि ही मला वाटतं एकदम सिम्पल मेथड आहे. खरं अकाउंटिंग असंच शिकवायला हवं की अरे हां यार दिसतंय, कळतंय, हां बरोबर आहे. मग त्यांना कळतं खरंच कोण रिसिव्हर आहे, काय कोण गिव्हर आहे, काय आहे, कसे रूल्स अप्लाय करतोय, कसं मिक्सिंग करतोय मी. येस. सो पहिले मग त्या केसमध्ये आता ह्याची बीच्या बुक्समधल्या एंट्री आपण चेक करतोय. त्याची सेकंड एंट्री काय झाली? काय कियारा? सेकंड एंट्री काय होणार? ध्रुव, कियारा आहे का गेली? सर ते काय म्हणू शकता? एंट्री सांग. बिल ऑन सेकंड. बिल्स पे. हां हां, ही बिल जेव्हा बिल हा ऍक्सेप्ट करणार आहे तेव्हाची एंट्री. बिल ऍक्सेप्ट करेल तेव्हा म्हणजे डे. बिल्स रिसिवेबल क्रेडिटला जाईल. अरे बाळा याला बिल्स पेएबल म्हणतो रे. अच्छा, ऍक्सेप्ट केल्यानंतर हां ऍक्सेप्ट. ही काय टीक आली ना बाबा राजा, ऍक्सेप्ट केलं. मग बिल्स पेएबल क्रेडिट. हां मग डेबिट कोण? डेबिट द रिसिव्हर. हो. मग एंट्री काय करणार? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. अरे हा स्वतः ड्रॉई आहे बाळा, हा ड्रॉवर आहे. हां काय एंट्री झाली मग? ड्रॉवर अकाउंट डेबिट. टू बिल्स पेएबल. हां येस, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. सो मी ट्रिक काय सांगते तुम्ही लक्षात ठेवा नीट, की काय चाललंय, कसं चाललंय, त्याप्रमाणे एंट्री केली. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. परफेक्ट. नाव नेक्स्ट. आता बिल ऑनर कसं होणार आहे? बिल ऑनर होणार म्हणजे काय? ड्यू डेटला बिलाचे पैसे देणार. तो परत एक लक्षात ठेवा, बिलाचे पैसे तो देणार आहे. नाव व्हॉट इज हॅपनिंग? आता सपोज बिल रिटेन आहे. बिल रिटेन असेल याचा अर्थ काय? बिल रिटेन याने कुठे गेलं का? थांबा, हे बिल कुठे गेलंय? बिल त्याच्याचकडे आहे आणि 2 महिने कंप्लीट झाले. हे झूम झालं म्हणजे बिल 2 महिने कंप्लीट झाले. पण 2 महिने कंप्लीट व्हायच्या आधी ना ते इकडं गेलं, ना इकडं गेलं, ना इकडं गेलं. म्हणजे हे बिल काय आहे? दिस बिल इज रिटेन्ड. रिटेन म्हणजे त्यांनी स्वतःकडे ठेवलं. आता ड्यू डेट आली. ड्यू डेटला तो काय केलं? ते बिल बीकडे पाठवलं आणि बीनी त्याचे पैसे त्याला देऊन टाकले. दिस इज कॉल्ड ॲज बिल ऑनर. याला म्हणणार बिल ऑनर. याला बिल ऑनर करणं म्हणणार. की पण कुठलं बिल ऑनर झालंय? रिटेन्ड बिल ऑनर झालं. रिटेन्ड बिल ऑनर. बरोबर. आता पहिल्या 3 एंट्री आपण केल्या दोघांकडे पहिल्या 2 एंट्र्या केल्या. खरं तर पहिली एक सेलची एंट्री केली, मग बिल ड्रॉइंगची किंवा बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री केली. बिल ड्रॉइंगची एंट्री होणार नाही, बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री होणार. बिल ड्रॉइंगची एंट्री होणार नाही, बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री होणार. बिल ॲक्सेप्ट झालं, दोघांनी एंट्र्या केल्या. नाव ड्यू डेट आली, रिटेन झालं बिल, म्हणजे काहीच ॲक्शन होणार नाही कुठेच. बरोबर. कोणीच 2 महिने शांत बसलेत दोघंही. कसली एंट्री होणार? काहीच नाही. बिल हल्लं नाही, काही नाही, कुठेही काही नाही, बिलची मुवमेंट नाही. त्यामुळे रिटेनिंगची एंट्री काहीही होणार नाही. नेक्स्ट. आता बिल ड्यू झालं, मग तेव्हा काय झालं? एनी बिल बीकडे पाठवलं आणि बीनी त्याचे पैसे दिले. याला म्हणणार बिल ऑनर्ड. आता दोघांच्या बुक्समध्ये एंट्री कराव्या लागतील. आता दोघांच्या बुक्समध्ये एंट्र्या बघाव्या लागतील. दोघांच्या बुक्समधल्या एंट्र्या समजून घ्याव्या लागतील. आता पहिलं एच्या बुक्समधली एंट्री. काय होत आहे त्याला? काय होत आहे? पैसे मिळत आहेत. इथं बिल ऑफ एक्सचेंजचे पैसे हे तुम्हाला फक्त बँकेत मिळतात, कॅशमध्ये मिळतच नाही.
कॅशमध्ये पैसे मिळत नाहीत, कारण हे थ्रू बँक असतं. चेक आहे ना, चेक कुठे, चेकचे पैसे आपल्याला बेरर असेल तर मिळतात, नाहीतर बँकेत मिळतात. सो धिस मनी, आता हे पैसे त्याला मिळालेत, पण हे कुठे मिळालेत एला पैसे? त्याच्या बँकेत. म्हणजे फॉर हिम हिज बँक इज अ रिसिव्हर. आणि तो काय म्हणतोय, मला बीनी पैसे नाही दिले, बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळाले, मला बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळाले. म्हणजे आता एंट्री काय करणार तो? बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हर. मी कशी एंट्री केली? त्याची बँक इज अ रिसिव्हर आणि हु इज अ गिव्हर? खरं तर बी, पण तो काय म्हणतोय, मला बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळाले, मला बीनी पैसे नाही दिलेले, मला बिलाचे पैसे मिळाले. सो व्हॉट एंट्री आय एम गोइंग टू डू? बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि आता सिमिलरली बी एंट्री काय करणार? तो म्हणतोय मी बिलाचे पैसे दिले, बरोबर उलटी. त्याच्यासाठी बिल्स पेबल इज अ रिसिव्हर आणि हु इज अ गिव्हर? त्याची बँक इज अ गिव्हर. तो म्हणतो मी बिलाचे पैसे दिले. म्हणून मी तुम्हाला सांगते, नीट लक्ष द्या. तो कायम म्हणतो मी बिलाचे पैसे दिले, मला ए माहीत नाही, मला बी माहीत नाही, त्याची बँक माहीत नाही, त्याचे कलेक्शनवाला सी तर अजिबातच माहीत नाही. सी म्हणजे कोण? एंडॉर्सी. मला एंडॉर्सी कोड आहे माहीत नाही. तो म्हणतो मी बिलाचे पैसे दिले. म्हणजे मी एंट्री काय करणार? बिल्स पेएबल टू बँक. झाला, ऑनर केस ओव्हर. पण आत्ताशी फक्त एक ॲक्शन, ऑनरची एक ॲक्शन संपली. नेक्स्ट ॲक्शन चेक करूया. हे बघा, सेट, हा अख्खा सेट मी तुमच्या समोर ठेवला आहे. बिल ऑनर म्हणजे पहिलं सेल झालं, नंतर बिल ॲक्सेप्ट झालं आणि ते ऑनर झालं. हा ड्रॉवर मी कलर कोड केलेला आहे. ऑरेंज म्हणजे ड्रॉवर आणि ग्रीन म्हणजे, ग्रीन नको म्हणाला, हा मरून टाईप कलर आहे तो. मग काय हा कुठला आहे? सायन हा कलर नाही, टर्कवाइज. करेक्ट. टर्कवाइज. परफेक्ट. ध्रुव, यू आर ॲब्सोल्युटली राईट. चला. नेक्स्ट. सो परत एकदा परचेस ऑफ गुड्स, त्याच्यासाठी नंतर ॲक्सेप्टन्स ऑफ बिल आणि नंतर ऑनर ऑफ बिल. ऑलराईट. सो कलर कोड प्रमाणे आपण एंट्रीचा सेट ठेवला तुमच्यासमोर. नाव बिल डिस्काउंटिंग. चला, मला तुम्ही पहिल्या 2 एंट्री सांगा फटाफट. हॅलो. पहिल्या 2 एंट्री. बिल डिस्काउंटिंग. नाही, पहिली सेल झाली. एच्या बुक्समधली एंट्री सांगायची पहिले. बी टू सेल, नंतर सेकंड. चला, बीच्या बुक्समध्ये थांबा, आधी पहिले ए संपूया. आता बिल डिस्काउंट केलं ना, त्याच्या आधी बिल रिसिव्ह झालं, म्हणजे रिसिव्ह इन द सेन्स ॲक्सेप्ट झालं. ॲक्सेप्ट. बिल्स रिसिवेबल टू बी. ओके. आता नाव कुठे चाललंय? बँकेत. पांढरी बँक. ओके, मग बोला. पांढरी बँक कुठल्या? काहीतरी राहतंय, मग ती चार्ज होणारच. तिथं ऑप्शन नाही, तिथं चार्ज होणारच. मग आता एंट्री बोला. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ये हो गया एंट्री, बरोबर. नाव नेक्स्ट. आता मला ही जी आत्ता एंट्री तुम्ही मला सांगितली, ह्याची काउंटर एंट्री म्हणजे हा जो बिल आहे, हा बी आहे, तो काय करणार? काय नील बी नील बी ची एंट्री काय करणार? बी काय एंट्री करणार? परचेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. ती झाली पहिली एंट्री, परचेस टू ड्रॉवर. ओके. सेकंड एंट्री, ड्रॉवर टू बिल्स पेएबल. ड्रॉवर टू बिल्स पेएबल. आणि आता थर्ड एंट्री, ध्रुव, थर्ड एंट्री बँकला देईल ना तो पैसे. आता काय होईल? बँकला पैसे देईल बी. हा, मग आता तिसरी एंट्री काय करू?
फॉर्म नाही करता येते सर. फॉर्म करता येत नाही त्याला. सर हेल्प कर त्याला श्रुती. Bills payable to bank. बिल्स पेबल टू बँक, रॉंग एंट्री. अरे भाई, बी इज अ मेअर स्पेक्टेटर हिअर. तो मस्त बघतोय ए कसा बँकेत गेला, बँकेने कसे त्याला पैसे दिले. यार ही इज नथिंग टू डू विथ इट, इज नॉट इन एक्शन. यहाँ पे बिल इसका इसके थर्ड एंट्री के अगेंस्ट बी कोई भी एंट्री नहीं करेगा, कुछ एंट्री नहीं करेगा. क्यों? क्योंकि इज मेयरली अ स्पेक्टेटर. वो बस देख रहा है, बस त्याचा काही संबंधच नाही. इज नॉट इन द ट्रांजैक्शन, सो ही विल नॉट पास एनी एंट्री. अब ऑनर हो गया बिल भाई. बिल ऑनर यानी क्या? 2 महीने कंप्लीट हो गए, ड्यू डेट आ गया. ड्यू डेट पे क्या होगा? बैंक गया बी के पास, उसने पैसा उठाया. अब अरे 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 हाँ रुको, यहां यही तक है. आप चला बोला. अब ए के बुक्स में क्या एंट्री होगी इसकी? एच्या बुक्स मध्ये एंट्री काय? कुछ भी एंट्री नहीं. कुछ भी एंट्री नहीं होगा. क्यों? वाई? अब ए स्पेक्टेटर है. नाउ ए इज अ स्पेक्टेटर. वो देख रहा है बैंक कैसे उठा, वहां पे गया, पैसा लिया. अरे क्या बात है यार, स्पेक्टेटर ही ज्यादा इधर, प्लेयर्स कम और स्पेक्टेटर ज्यादा. यस, सो ए विल नॉट पास एनी एंट्री इन इट. तो फिर अब बी की बारी है. Bills payable to bank. हाँ, वो बोल रहा है भाई मैंने बिल्स पेबल का पैसा दिया, बिल का पैसा दिया. सो रिसीवर यहाँ पे कौन हो गया? बिल्स पेबल. और गिवर कौन है? इसकी बैंक. सो व्हाट ही एंट्री विल बी पासिंग? बिल्स पेबल टू बैंक. बिल्स पेबल टू बैंक, ये एंट्री होगी ऑनरिंग के ऊपर. जब बिल ऑनर होता है तब किसका ऑनर हो, किसने ऑनर किया? बी ने ऑनर किया. ऑनरिंग बिल्स पेबल टू बैंक. ऑलराइट, नेक्स्ट. काय नील, नाव्या, का कियारा आहे का बाबा? गेले रे, गेले सगळे, थकले. कियारा काय कळते का? सारा काही कळते का? सॉरी म्हणते, सारा म्हणते. हाँ सारा आहे की? यस कळते. अँड कियारा काय ग, व्हॉट इज युअर हँड? कोण आहे बाबा, कोण रे? चलो ओके, ऑलराइट, चलो नेक्स्ट. नाउ अब ये हो गया बिल डिस्काउंटेड. अब आ गया बिल सेंड फॉर कलेक्शन. मैं डायरेक्टली यहाँ पे चल रहा हूँ. अब ये सब मैंने निकाल दिया, आ गया, समझ में आ गया. अब ये पिवळी बँक आ गई. हाँ, आता काय येते? व्हाट इज इट? बिल सेंड फॉर कलेक्शन. तो ये भी एंट्री अपने को पता है. मैं डायरेक्टली उधर जा रहा हूँ जहाँ पे अब क्या होगा. हाँ, ये बिल जब सेंड करेगा, ये ए जब बिल सेंड करेगा बैंक में, तो बी कौन सी एंट्री करेगा? थर्ड एंट्री. अगेन बी इज अ स्पेक्टेटर. यहां पे कोई एंट्री नहीं करेगा क्योंकि ए और बैंक के बीच में एक ट्रांजैक्शन है. तो व्हाई बी विल डू एनी एंट्री? इट विल नॉट हैव एनी एंट्री इन हिज बुक्स. अब क्या आ गया? अब ड्यू डेट आ गया. रुको, अब ये ड्यू डेट आ गया. ड्यू डेट पे क्या होगा? ये बैंक यहां जाएगी, पैसा लेगी और ए को देगी. तो ए अपनी बुक्स में क्या एंट्री करेगा? का नाही संबंध? पैसे मिळतात बाबा. अरे वा, पैसा कौन देगा भाई? अब है, अब संबंध है. बैंक अकाउंट डेबिट For collect. नहीं भाई, नहीं. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट नहीं होगा. Honor की entry. यस, ऑनर की एंट्री बोलो. Bank account debit to bill sent for collection. इसमें बैंक चार्जेस होने वाले हैं. Charges. हाँ, इसमें बैंक चार्जेस होने वाले हैं. Charges हुआ तो debit और तो बैंक चार्जेस वाला एंट्री बोलो. bank account debit, bank charges account debit to bill sent for collection. नील, बिल सेंड फॉर कलेक्शन एंट्री क्यों मैं क्यों क्रेडिट कर रहा हूँ? व्हाई? पांचवी बिल सेंड फॉर कलेक्शन क्रेडिट क्यों होगा? क्योंकि bank receive
बैंक डेबिट। अरे रिसीवर अपनी बैंक है, ये बिल सेंड फॉर कलेक्शन क्रेडिट क्यों कर रहे हो? वाय? सर आधी बिल सेंड फॉर कलेक्शन केलेलं म्हणून. नहीं, दिस बैंक इज गिवर. आपने को पैसा कौन दे रहा है? ये वाली बैंक. हमने इसका नाम क्या रखा? बिल सेंड फॉर कलेक्शन वाली बैंक. देयरफॉर दैट इज क्रेडिटेड बिकॉज दिस बैंक इज गिवर. और रिसीवर कौन है? इसकी बैंक रिसीवर है. और बैंक चार्जेस ये क्या है? ये डेबिट करेंगे क्योंकि वो नॉमिनल के हिसाब से एक्सपेंस. इसमें बैंक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन, इसमें बैंक चार्जेस डेबिट होंगे क्योंकि इसी टाइम पे बैंक चार्जेस कलेक्ट होते हैं ऑनर के टाइम पे बिल. या फिर हाँ, लेकिन ये अगर सब में नहीं दिए हुए हैं, प्रॉब्लम में नहीं है, तो ये इग्नोर करो. हर बार होता है ऐसा नहीं. इट इज डिपेंड अपॉन योर रिलेशन विद द बैंक. कभी कभी बैंक आपको ये फ्री ऑफ चार्ज, फ्री ऑफ कॉस्ट सर्विस दे देती है, डिपेंडिंग कि आपकी कैसी सर्विस है बैंक के साथ, कितने अच्छे रिलेशन है. अब आता है ये बंदा बी के बुक्स में क्या एंट्री करेंगे? क्या एंट्री ही नहीं करेंगे? होणार ना बाबा, है पिक्चर में. तो पैसा कौन दे रहा है? बी देतो पैसे. यस. अब बोलो, वापिस वही वो बोल रहा है मैंने बिल का पैसा दिया. बिल्स पेबल टू बैंक. वो बोल रहा है भाई मैंने बिल का पैसा दिया. हर बार वो वही बोलता है. ड्रॉवर का कुछ भी एक्शन रहने दो, वो बोलेगा मैंने बिल का पैसा दिया. मग सर आता बी असं बोलणार की मी चार्जेस वगैरे पे नाही करणार त्याचे बीचा चार्जेसचा काही संबंधच नाही. सेंड फॉर कलेक्शनचे. तो त्याचा संबंधच नाहीये. एचाच आहे संबंध. एनी त्याच्या सिक्युरिटीसाठी बिल सेंड फॉर कलेक्शन केलंय. बीचे जेव्हा आपण अमाऊंट लिहिणार तेव्हा डायरेक्ट बिल्स रिसिवेबलची जी काय मेन अमाऊंट असणार ती अमाऊंट लिहिणार विदाउट बँक चार्जेस वाली. म्हणजे कुठं बी चेक मध्ये बीच्या हा. हो, अमाऊंटचा काही संबंधच नाही. अमाऊंट सेम. जेवढे बिला हे बघ, त्याच्याकडे जे बिल आलंय त्याच्यावरती जे अमाऊंट आहे ते तू चेंज करू शकते का? नाही. तुला याच्यामध्ये जे आहे तेवढंच द्यावं लागेल. हे तू चेंज करूच शकणार नाही. त्यामुळे अमाऊंट चेंज होणार नाही. येस. सर, तर मग आता जर म्हणजे ते बिल सेंड फॉर कलेक्शनच्या बँकला मिळतात पैसे तरी बिल्स पेबल अकाउंटच आपण कुणाला मिळत आहेत? BSFC ला मिळतात ना बी कडून. नाही. याचा सेंड फॉर कलेक्शनची काय संबंध बीचा? पण ती बँक बी कडे जाते. नाही बाळा, नाही. कुठली बँक बी कडे जाते? BSFC. बँक बी कडे जाते. ओके. हां, सो तो पैसे बँक. तो काय म्हणतोय? मी बिल्स पेबलला पैसे दिले. अच्छा, ओके. तो म्हणतो मी बिल्स पेबलला पैसे दिले, मला बाकी काय माहित नाही. म्हणून तर हीच कन्सेप्ट लक्षात ठेवायची. तो म्हणतो मी बिल्स पेबलला पैसे दिले. सो त्याच्या केसमध्ये बिल्स पेबल इज अ रिसिव्हर, म्हणून बिल्स पेबलला डेबिट केलं. आणि क्रेडिट कोणाला केलं? बँकला. का? कारण बँक इज अ गिव्हर. त्याची बँक गिव्हर आहे आणि ते पैसे कोणाला मिळत आहेत? बिल्स पेबलला. म्हणून मी तुम्हाला हेच सांगतो की तो दरवेळेला हेच म्हणतो मी बिल्स पेबलचे पैसे दिले, मला काय माहित नाही बाकी. मग ती कलेक्शन वाली बँक आहे, डिस्काउंटिंग वाली बँक आहे, तो स्वतः आहे का एंडोर्सी आहे ते मला काय माहित नाही. मी बिल्स पेबलचे पैसे दिले. त्या केसमध्ये तो हे दरवेळेला हेच म्हणणार, तो मी बिल्स पेबलचे पैसे दिले. त्यामुळे एंट्री काय होणार? बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक. कारण बिल्स पेबल इज अ रिसिव्हर आणि त्याची बँक इज अ गिव्हर, म्हणून ती एंट्री अशी केली. म्हणजे आपण रूल लावले तर ते तसे आहे या केसमध्ये. आता पुढचं, हा सगळा सेट आहे. दिस एंटायर सेट इज गिवन टू यू. आता पुढे जाऊया. आता डिसऑनर ऑफ अ बिल. डिसऑनर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिसऑनर? म्हणजे ऑन ड्यू डेट ड्रॉई फेल्स टू पे द बिल ऑन ड्यू डेट, दॅट इज कॉल्ड एज डिसऑनर. डिसऑनरमध्ये थोडंसं आपण एक ट्रिक, मी तुम्हाला एक थोडीशी आयडिया देणार आहे. डिसऑनरची एंट्री करताना इन द बुक्स ऑफ ड्रॉई, ड्रॉवर, खरं तर दोघांकडे. म्हणजे ड्रॉई जो आहे ना ती फक्त एकच एंट्री करणार, फक्त एक. ड्रॉवरची कुठलीही ॲक्शन असू दे, ड्रॉई एकच एंट्री करणार. आणि ड्रॉवर एंट्री काय करणार? डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट, बस. म्हणजे त्याचा प्रत्येक केसमध्ये ड्रॉई अकाउंट डेबिट फिक्स आहे. आणि सेकंड काय? नाही, रिव्हर्सल नाही. सेकंड काय? बिल कुठं आहे? वेअर इज अ बिल? जिथं बिल असेल
त्याला क्रेडिट. म्हणजे बघा मी डिसऑनरची एंट्री काय करणार आहे, डिसऑनरची एंट्री कशी करणार आहे, डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. मी एच्या बुक्स मधल्या एंट्री बोलतोय, आय एम टॉकिंग अबाउट ए. डिसऑनरच्या केसमध्ये ड्रॉई अकाउंट डेबिट, ड्रॉई अकाउंट डेबिट बरोबर. डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. आणि बिल कुठे आहे, आता बघा बिल कुठे आहे, बिल शोधायचं आहे तुम्हाला. त्याप्रमाणे जिथं बिल आहे त्याला क्रेडिट. ही बेसिक कन्सेप्ट कळली. चला बघा पटकन संपून टाकतो मी हे. आता पटापट पुढे जातोय, फास्ट फॉरवर्ड. इंडोर्स बिल, बाय द वे इंडोर्स बिल ऑन डिसऑनर ऑनर राहिलं का, इंडोर्स बिल ऑनर राहिलंय. चला इंडोर्स बिलचं ऑनरिंग पण मला सांगा काय होईल. आपण इंडोर्स बिल ऑनर नाही केलं, 4 ऍक्शन झाल्या नाहीत, 3च ऍक्शन झाल्या. आता ही ऍक्शन संपूया आणि मग डिसऑनरकडे जाऊया. चलो आय विल कम बॅक टू डिसऑनर. परत आपण पहिले आधी एंडोर्स समजूया. एंडोर्सचं काय आहे, एंडोर्स बिल ऑनर झालंय, एंडोर्स बिल ऑनर झालंय, एंडोर्स बिल ऑनर. त्या केसमध्ये ए त्याच्या बुक्समध्ये काय एंट्री करणार, ए काय एंट्री करणार, कुछ नाही, कारण तो स्पेक्टेटर आहे. तो काय बघतोय, सी उठला, बी कडे गेला, त्याचे पैसे घेऊन टाकले. एच्या बुक्समध्ये काही एंट्री होणार नाही, पण तो त्याचा काही संबंधच नाही, ही हॅज नथिंग टू डू विथ दिस. मग आता बीच्या बुक्समध्ये परत एकदा सेम ओल्ड स्टोरी. तू म्हणतो मी बिल्स पेबलचे पैसे दिले, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक, टू बँक. तो त्याची बँक पैसे देते, बस सेम ओल्ड स्टोरी, सेम एंट्री कंटिन्यू. म्हणजे ऑनरच्या केसमध्ये बी दॅट इज ड्रॉई फक्त एकच एंट्री पास करतो. कुठलीही ऍक्शन असू दे ड्रॉवरची, ही इज गोइंग टू पास ओनली 1 एंट्री, बिल्स पेबल टू बँक. याची कुठलीही एंट्री असू देत. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट, हे सगळं झालं, पुढे ढकलतो. डिसऑनर ऑफ अ बिल. डिसऑनर मधलं मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, परत एकदा काय सांगितलं मी. डिसऑनरच्या केसमध्ये, ड्यू डेटच्या केसमध्ये काय, डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. आणि क्रेडिट काय, वेअर इज द बिल. बिल जिथं आहे त्याला क्रेडिट. समजून घेऊया ही एंट्री. आणि परत जसं ऑनरच्या केसमध्ये एकच एंट्री कुठलीही ऍक्शन असू देत. ऑनरच्या केसमध्ये ड्रॉईची कुठलीही ऍक्शन असू देत, ड्रॉई म्हणतो मी बिल्स पेबल टू बँक करणार, एकच एंट्री, बिल्स पेबल टू बँक. मग आता ड्रॉईच्या केसमध्ये सुद्धा हा एकच एंट्री करणार. रिव्हर्सल ऑफ एंट्री नंबर 2, हा एकच एंट्री करणार, रिव्हर्सल ऑफ एंट्री नंबर 2. बघूया मी काय म्हणतोय. व्हॉट इज एंट्री नंबर 2? व्हॉट वॉज एंट्री नंबर 2 इन हिज केस? बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री. बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री आहे ना, ती रिव्हर्स करायची. बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री काय होती, फॉर हिम बिल वॉज गोइंग आउट. आणि हू वॉज रिसिव्हर, ड्रॉवर. सो ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, त्याची रिव्हर्स एंट्री करा, बिल्स पेबल टू ड्रॉवर. झालं. ही डिसऑनरची एंट्री आहे. ड्रॉईच्या बुक्समधली डिसऑनरची एंट्री, ड्रॉईच्या बुक्समधली ऑनरची एंट्री. बँक, बिल्स पेबल टू बँक, बिल्स पेबल टू बँक. आणि डिसऑनर बिल्स पेबल टू ड्रॉ, बिल्स पेबल टू ड्रॉ. बस ही कॉन्स्टंट एंट्री आहे. ऍक्शन कुठली असू देत, ऑनरची एंट्री कॉन्स्टंट आहे, डिसऑनरची एंट्री कॉन्स्टंट आहे, बिल्स पेबल टू ड्रॉवर. रिव्हर्सल ऑफ एंट्री नंबर 2 इथे आहे. एंट्री नंबर 2 पेक्षा रिव्हर्सल ऑफ ॲक्सेप्टन्स असं लक्षात ठेव. रिव्हर्सल ऑफ ॲक्सेप्टन्स हे याच्या बुक्समधली एंट्री. आणि आता ड्रॉवरच्या बुक्समधली एंट्री. बघा पहिलं हे काय झालंय, बिल रिटेन झालं आणि तो घेऊन गेला. आता पैसे त्याला देणार का, हा डिसऑनर करतोय बिल, म्हणजे काय करणार, ही डिनाय टू गिव्ह दॅट मनी. तो पैसे देत नाहीये. मग आता बघा मी डिसऑनरचं काय आहे. डिसऑनर 1 2 3 4.
मी काय सांगतोय, डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. आता हे डिस्काउंटच्या केसमध्ये बिल कुठे आहे? बिल कुठे आहे? डिस्काउंटच्या केसमध्ये बिल कुठे आहे? बँकेत, डिस्काउंटिंग वाल्या. मग त्या बँकेला क्रेडिट करा. म्हणजे एंट्री काय करतोय मी? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक. डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. आणि वेअर इज द बिल? बिल इज इन द बँक. बिल बँकेत आहे म्हणून मी बँकेला क्रेडिट केलं. आता मला बिल सेंड फॉर कलेक्शनची एंट्री तुम्ही सांगायचे नील. डिसऑनर. to BSFC, bill sent for correction. येस पार्श्वी. बाकी रेस्ट ऑफ द गाइज बोलो, ये एंट्री क्या करो? ध्रुव एंट्री काय करणार बाबा? बरोबर बोलते तो. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन. म्हणून ट्रिक बघा कशी आहे. ड्रॉई मधला डी हे डिसऑनर मधला डी इंडिकेट ड्रॉई अकाउंट डेबिट. अँड वेअर इज अ बिल? बिल इज विथ बिल सेंड फॉर कलेक्शन वाली बँक. नेक्स्ट एंडॉर्सी. बोला एंडॉर्सीची एंट्री. एंडॉर्स्ड. तन्वी. ड्रॉई अकाउंट डेबिट टू एंडॉर्सी. आणि रिटेन बिल. प्रणव. रिटेन बिल. बिल ड्रॉई अकाउंट डेबिट टू. तिथं ही आली एंट्री. ही काय रिपीट कशी करता येणार? हा काव्या. बिल्स रिसिवेबल. त्या केसमध्ये तो बिल्स रिसिवेबल म्हणणार. जर बिल रिटेन असेल तर ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. जर बिल्स रिसिवेबल होणार, रिटेन बिलला तो बिल्स रिसिवेबल म्हणून रिव्हर्स करणार. झालं. आणि ह्याच केसमध्ये हे बघा ड्रॉई अकाउंट डेबिट आहे ऑलवेअर. आणि याच्याच केसमध्ये आता हे सगळे मी कोणाचं करतोय? ड्रॉईचं. ड्रॉईला एक कॉमन एंट्री करणार तो. मी सगळ्याला एकच एंट्री करणार. बिल्स पेबल टू ड्रॉवर. ऑनरची कॉमन एंट्री, डिसऑनरची कॉमन एंट्री. ऑनरची एंट्री काय? बिल्स पेबल टू बँक. आणि डिसऑनरची बिल्स पेबल टू ड्रॉवर. खतम का? पण इथूनच पुढे खरा बिल पेबल हे बिल्स रिसिवेबल चालू होतं. इथूनच पुढे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी आता तो आपण दॅट वी आर गोइंग टू डू इट टुमॉरो. पण मला ना इथं तुम्हाला अजून एक पार्ट इथं मेन इंट्रोड्यूस करायचं आहे, म्हणजे नोटिंग चार्जेस. दिस पर्टिक्युलर पार्ट मेक्स दिस पर्टिक्युलर चॅप्टर अ लिटल डिफिकल्ट वन. आणि इथून पुढचा पार्ट आहे ना, हा सगळा डिफिकल्ट होत जातो. हा सगळा, कारण जी रिन्युअल पार्ट पोर्शन आहे, रिन्युअलला एक प्रोसेस आहे. दॅट वी विल डू इट टुमॉरो नॉट टुमॉरो ॲक्च्युली. उद्या काय करायचं? उद्या क्लास काय? हां अरे उद्या तर संडे आहे भाऊ. काय कोणाला सुट्टी आहे तुम्हाला सगळ्यांना? पण उद्या व्हॉट वी विल डू, आज परहॅप्स आपलं इकॉनॉमिक्स फिनिश होईल. जर इकॉनॉमिक्स फिनिश झालं तर टुमॉरो वी विल हॅव SP, नॉट अकाउंट्स. अकाउंट्स वी आर गोइंग टू डू. अकाउंट्सला आपल्याकडे टाईम आहे अजून 2 वीक्समध्ये 101% अकाउंट्स कम्प्लीट होणार. आता फक्त 2च वीक्स बाकी आहेत. हा वीक तर गेला. आय एम नॉट काउंटिंग दिस वीक नाव. सो टुमॉरो वी विल हॅव 1 hour क्लास. फक्त 1 तासाचा SP. सकाळी मॉर्निंग एकदम पाहिजे 5-6 तुम्ही म्हणाल तर. का नाही उठणार? मी तुला फोन करून उठवतो ना. नाही आता तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. ॲज सिम्पल एज दिस. टेक इट ऑर लिव्ह इट. उद्या मी मेसेज करतो तुम्हाला अराउंड 9:30 किंवा 10. अराउंड 9:30 or 10. चलो.